ऊसाचे थकीत पेमेंट त्वरित मिळावे, शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। गेल्या 5 महिन्यांपासून ऊसाचे थकीत पैसे न मिळाल्याने हतबल झालेल्या साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला। एसएन शुगरचे चेअरमन बबनराव गायकवाड आणि प्रशासनाने वारंवार आश्वासन देऊनही पेमेंट न केल्याने शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला। साक्री तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर 2025 पासून रावळगाव साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला होता। नियमानुसार 14 दिवसांच्या आत ऊसाचे पैसे मिळणे अपेक्षित असताना 5 महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या पदरात 1 रुपयाही पडलेला नाही। यामुळे संतप्त झालेल्या धनंजय अहिरराव यांच्यासह बाधित शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालय गाठले आणि स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला। तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी तात्काळ मध्यस्थी करत शेतकऱ्यांशी चर्चा केली व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। दरम्यान प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर यांनी संबंधित कारखान्यास 7 दिवसांत ऊसाचे पैसे अदा करण्याचे आदेश दिले होते। मात्र कारखान्याकडून अद्यापही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। जर 30 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत तर पुन्हा तहसील कार्यालयासमोर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन आणि आत्मदहन करू असा इशारा धनंजय अहिरराव यांनी दिला आहे। या आंदोलन प्रसंगी लिंकेश अहिरराव, वैभव सोनावणे, राघव अहिरराव, सुभाष अहिरराव, रमेश काकुस्ते, आनंद काकुस्ते यासह अनेक बाधित शेतकरी उपस्थित होते। 15 नोव्हेंबर पासून या आमच्या सर्व शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस पुरवठा केला, परंतु आज साधारणतः 13 एप्रिल आहे, म्हणजे जवळजवळ 5 महिने संपले तरीही रावळगाव कारखान्याचे चेअरमन श्री बबनराव गायकवाड यांनी शेतकऱ्यांना 1ही रुपया त्या ऊसाचं पेमेंट अदा केलं नाही। तहसीलदार साहेब माननीय साहेबराव सोनवणे यांनी पण आमच्याशी 15 मिनिटं चर्चा केली आणि याच्यातला काही मार्ग चांगला काढता येईल असं आश्वासन दिलेलं आहे। आता 30 एप्रिलपर्यंत बबनराव गायकवाड यांनी पत्र लिहून दिलेलं आहे की बुवा आम्ही सर्वांचे पैसे 30 तारखेपर्यंत शेतकऱ्यांचे अदा करू।